माझं नाव शशिकांत पुरुषोत्तम वीरकर. मी या शाळेचा केवळ माझे विद्यार्थी नाही आहे, परंतु पहिलं नवीन मराठी शाळा या शाळेत आधी होतो. त्याच्या आधी 7 वर्ष साताऱ्याला होतो आणि नवीन मराठी शाळेत आल्यानंतर मी न्यू इंग्लिश स्कूल नानावाडा त्याच्या तिथपासून आणि इथे उद्घाटन झाल्यावर मॅट्रिक होईपर्यंत इथे 56पर्यंत इथे होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही तो प्रवास पाहिलेला आहे? पहिला प्रवास बघितलेला आहे. असे अजून 2 लोक आहेत तिथे, ते सुद्धा तुम्हाला सांगेन. तर त्या शाळेचं जेव्हा हे कसं काय झालं वगैरे सगळं हे परत थोडक्यात सांगेन, परंतु आता एवढंच सांगतो की शाळेचं बांधकाम जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याच्या बांधकामाचा दगड येत होते. तेव्हापासून मी सगळं बघितलेलं आहे. आणि होमिओपॅथीचे धोंडूमामा साठे नावाचे मोठं त्यांचं नावाचं मेडिकल कॉलेज आणि तर ते धोंडूमामा साठे यांनी हे बांधलं. आणि SP कॉलेज किंवा आपली त्या धर्तीवर दगडी सगळे बांधलं. ते दगडी बांधकाम करण्याकरता पाथरवट सगळे येत होते त्या काळामध्ये आणि ते करून त्यांनी 2 वर्ष 2.5 वर्षामध्ये बांधकाम करून उभी केली. आणि घुमट तो सुद्धा बांधला. आणि या सगळ्या कामाकरता हे कसं काम झालं ते सांगतो, पण ह्या कामाकरता करवरकर नावाचे पुण्यातले प्रथित यशस्वी आर्किटेक्ट होते किंवा पुण्यातले उंच असे कदाचित राजून त्या इरावती कर्वे होत्या ना त्या सुद्धा उंच होत्या आणि त्या मूळच्या करवरकर होत्या. म्हणजे त्यांचे भाऊ होते की का माहिती नाही, परंतु हे गोरेपान असे करवरकर ह्याच्यात राहायचे उत्तरेवर राहत असतील. तर त्यांनी हे आर्किटेक्चर केलं सगळं त्याचं आणि बांधकाम केलं धोंडूमामा साठे आणि रघुमामा जोगळेकर त्यांचे असिस्टंट. साठे आणि जोगळेकर हे दोघं जण आपले आर्किटेक्चर आहेत. आपल्या बांधकाम करणारे धोंडूमामा साठे, आर्किटेक्चर करमरकर. अच्छा. आणि ते धोंडूमामा साठ्यांचे असिस्टंट म्हणजे रघुमामा जोगळेकर, धोतर आणि टोपी घातलेले असे. आणि खूप कष्ट करून यांनी ते वडार लोकांच्याकडून ते निर्णय पाथरवट वगैरे लोक आणले आणि ती शाळा आमच्या डोळ्यादेखत बांधली गेली. अरे वा. त्यावेळेला माझे वडील म्हणजे पुरुषोत्तम नारायण वीरकर हे आधी आम्ही ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये राहत होतो. तिथे बंगला नंबर 1 मध्ये राहायचो आणि तिथून आम्हाला तिथे हे दिलं होतं, लाईफ मेंबर होते ते वडील. आणि तिथून आम्ही शाळेत जाताना त्या काळात सायकल किंवा कसंही जायचं तिकडे. त्या एक बाबा गाडी होती, त्यांनी आम्हाला याच्यात सोडायचे नवीन मराठी शाळेमध्ये. अच्छा. तर कमिंग बॅक टू आपलं इंग्लिश स्कूल. तर हे बांधकाम झालं आणि हे बांधकाम कसं हे काय केलं हे अतर्क्यच आहे. लोकांचे खूप ऑपोजिशन झाली होती. सगळ्यामध्ये आधी खूप येत होते की का तुम्ही करताय वगैरे वगैरे. तर त्याच्या वेळेला स.गो. बर्वे ICS त्या काळचे कमिशनर सदाशिव गोविंद बर्वे आपले माझे विद्यार्थी. तर त्यांनी ही आमच्या वडिलांची कल्पना होती की आपले स्टुडंट लोक जे होते तिथे नानावड्यामधले ते सगळे भवानीबाईकडे कुठून यायचे. आमचे सर्व मित्र होते आणि एकदम छान होते. सगळ्यांना अगदी एकत्र असे होते आम्ही सगळे. तर राठी कोण होते. तर परंतु त्या ठिकाणी आपली लेवल खूप आपली एज्युकेशन या दृष्टीने लेवल कमी झालेली होती. इतर आता शाळा ज्या होत्या त्या नोमवी वगैरे असं खूप त्यांचं वरती येत होतं. तर तेव्हा बाजूला वसंत टॉकीज होते. आमच्या शेजारी नानावड्याच्या शेजारी वसंत टॉकीज होती उजवीकडे. आणि बाकी इकडे जिजामाता उद्यान आणि बाकी सगळं आता प्रचंड भरलं होतं सगळं ते. तर सर बाजार पण तिथे होता. बांबुर्डे म्हणजे सगळं इथे. आणि त्यामुळे मुलांना गाणी ऐकवायची तिथे. वसंत टॉकीजमध्ये सिनेमा मॅटिनी असायचा किंवा दुपारचा शो. ती गाणी ऐकवायची त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना. तर त्यामुळे जरी ती बिल्डिंग छान होती आम्हाला आवडायची. तिथे मेघडंबरी होती. एक टीचर्स रूम माहिती आहे तिथे सगळे बसायचे. तर नानावाड्यामध्ये
तर ते हा जास्त आक्रमण म्हणजे आजूबाजूला व्हायला लागलं तेव्हा. आणि मुलांना मुख्यतः खेळायला मैदान नव्हतं, तेवढा एक चौक होता तेवढाच. बरोबर. आणि काही मुलं तर आता तुम्हाला मी सांगितलं डॉक्टर बी आर जोशी म्हणून आहेत सायकॉलॉजी, तर ते म्हणाले आम्ही फुटबॉल किंवा हॉकी हे खेळण्याकरता त्यांना ह्या ग्राउंडमध्ये यायला लागायचं. क्रिकेटला सुद्धा हेच ग्राउंड होतं आपलं इंग्लिश न्यू ग्राउंड म्हणून याला तेव्हा ग्राउंड. तर बोलवलं त्यावेळेला हे जे वि ब नाईक यांनी, तुम्हाला माहिती आहे सगळा इतिहास, त्यांनी ही पूर्वीच्या काळी दूरदृष्टीने ही जागा घेऊन ठेवली होती, वि ब नाईक. आणि ती शाळा अगदी इथे लहान सगळं, त्याला बाउंड्री वॉल सुद्धा नव्हती, बाउंड्री वॉल नव्हती. आणि ते आल्यावर माझ्या वडिलांनी ते काम केलं की ते आधी बाउंड्री वॉल बांधा, पण सगळे लोक तिथे आतच यायचे, सगळ्या बाजूने येतात. तुम्ही छान आहे ते सगळं, हे अगरबत्ती भवन वगैरे सगळं तेव्हा काहीच नव्हतं, इकडच्या बाजूने सगळे यायचे आमचे. अच्छा ठीक आहे. तर त्यावेळेला ही शाळा बांधण्यात आली तेव्हा वडिलांनी त्याच्यात पूर्णपणे आपलं जीवन त्याच्यात हे केलं. वडिलांनी म्हणजे पूर्ण हे केलेले. ते संस्कृतचे स्कॉलर होते, त्याचे डिक्शनरीवाले वेगळे वेगळे, ते सरस्वती किंवा इतर ते वेगळे, ते आडनाव बंधू म्हणता येईल त्याला. ते सुद्धा त्यांचा आणि इथे काही नाही, त्यांचं ते सुद्धा थोर होते, त्यांनी सुद्धा बरंच काय काम केलं. परंतु हे संस्कृतचे स्कॉलर होते. आणि नागपूरला MABT TD लंडन त्यांनी जसे आचार्य अत्रे MABT TD लंडन होती ना, तसे आचार्य अत्र्यांचे धाकटे भाऊ के अत्रे आमच्या शाळेत शिक्षक होते. तर शिक्षकांची सुद्धा खूप अगदी किती त्यांची तारीफ करावी असे कमीच आहेत, असे पूर्वीचे शिक्षक होते. काही नावं आणि काही सगळे उदाहरणं नावं आहेत. मला शिकवायला देव सर म्हणून होते, धोतर, आणि एकदम इंग्लिश शिकवायचे. काय शिकवायचे म्हणजे त्यांना कविता म्हणून दाखवायचे मुलांना, आणि गणित ते सगळं मी देतो. तर हां, त्या वडिलांनी जे हे केलं त्याच्यात पूर्णपणे आपलं आयुष्य म्हणजे ह्याच्या करण्याकरता केलं. जरी त्यांना प्रोफेसर म्हणून गोल्ड मेडलिस्ट होते, तरी त्यांना कॉलेजमध्ये जाता आलं असतं. परंतु इथे त्यांनी रंगले परांजपे यांनी त्यांना घेतलं. तेवढे की तुम्ही शाळेकरता मला माणूस पाहिजे, आधी शाळेमध्ये तुम्ही 20 वर्ष घ्या आणि नंतर तुम्हाला आम्ही कॉलेजमध्ये करू. तर त्यामुळे प्रथम ही शाळा इंग्लिश स्कूल सातारा शाळेत होते. एक 5-7 वर्ष, माझा जन्म साताऱ्याचाच आहे. अच्छा, त्यानंतर इथे आल्यावर मग लगेच इंग्लिश स्कूलचं इथे इथे बंगला होता, छोटा बसका बंगला होता बाहेर. त्या बंगल्यात आम्ही राहिलेलं आहेत आणि खेळलेलं आहेत. लहान मुलं असतात ना, झाडं बिड्या सगळं आम्हाला अगदी इंच सगळं मैत्रीतला बरं असो. तर ते केल्यावर आधी माझ्या वयाचे अजून एक सिनियर एक आहे, त्याचं नाव अशोक पुरोहित. अशोक पुरोहित हे कॅप्टन अशोक पुरोहित हे याच्यात आपले असिस्टंट कलेक्टर वगैरे होते, रिटायर झाले, आता आहेत माडीवाडी वगैरे राहतात. ते सगळं ओळखतात. नंतर दुसरे डॉक्टर B.R. जोशी. B.R. जोशी म्हणजे सायकॉलॉजीचे प्रोफेसर झाले पुढे, आणि खूप ते पूर्ण इंग्लिश स्कूल ह्याच्यात होते. इंग्लिश स्कूल नानावड्यातच होते. आणि नानावड्यातून जेव्हा 53पर्यंत नानावडा, तेव्हा ते मॅट्रिक झाले तोपर्यंत, आणि 54ला याचं उद्घाटन झालं. 54पासून शाळा इकडे आली. पण ते पहिली 7 वर्ष नानावड्यात होते. आणि सगळं त्यांना माहिती आहे, ते इथे समोरच राहायचे. आणि छान म्हणजे ग्रस्त अजून ते ॲक्टिव्ह आहेत. ते 90 वर्षाचे आहेत, 91 वर्षाचे. आणि माझे बंधूसुद्धा जयंत पुरुषोत्तम विरकर, ते सुद्धा 90 वर्षाचे, त्यांचे क्लासमेटच होते. तर ते या शाळेत होते. अच्छा, पण ते सुद्धा 53ला पास झाले तेव्हा. तर त्यामुळे इथे या ठिकाणी येताना मी फक्त त्या भावंड्यामध्ये मी होतो. माझ्या 2 बहिणी अहिल्यादेवी शाळेमध्ये सुरुवातीपासून आल्या, आणि अहिल्यादेवी शाळा आहे आपली मुलींची, तिथे त्या मुलींनी खूप तिथे 7वी ते 11वीपर्यंत त्यांनी हे केलं. असो, ती आपली शाळा आपल्या बहिणीच आहेत सगळ्या, आपल्या न्यू स्कूलच्या बहिणीच आहेत त्या सगळ्या. रमणबाग माहिती आहेत, रमणबागला एक रामालेले नावाचे शिक्षक होते, रामालेले. आणि असे काय आणि ते क्रिकेट लोकांना क्रिकेटर तयार केलं त्यांनी, इतकं रामालेले.
किवळकर म्हणून होते तिकडे. तिथे किवळकर इथेच ना बापूसाहेब, मग आमच्या वडिलांना आम्ही बापूसाहेब म्हणतो. तर त्यांच्या अंडर ते होते. अच्छा, तर ते सगो बर्व्यांनी मुख्यतः त्यांनी मान्य केलं की आपण हे तुम्हाला इथे शाळा शिफ्ट करण्याकरता मी हे करतो म्युन्सिपाल्टीच्या थ्रू. आणि सगो बर्व्यांनी मान्य केल्यावर त्यांनी ठराव वगैरे म्हणला. तो पास झाला. पेपरात काय काय तर कशाला असं करतायत वगैरे वगैरे. तर नाही, पण त्या सगळं याला कारण मुख्यतः ही होते की त्या शाळेला मुलांना खेळायला ग्राउंड नाही आहे आणि मोकळं नाही. आणि तिथे खूप आजूबाजूला गडबडी चाललेल्या होत्या. गडबडी म्हणजे 1947 स्वातंत्र्य मिळालं. 47 त्या दिवसाची काही आठवण? 15 ऑगस्ट 1947 काय जेव्हा झालं? स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी निवडसूट त्या ह्याच्यात होतो, नानावाड्याला होतो. आणि एकदम खूप प्रचंड गर्दी, बुधवार चौकाकडे अशी गर्दी चालली होती. आणि आम्ही त्या गर्दीतून जात होतो अगदी. आणि तेवढं मला आठवत आहे. आणि अगदी खूप चांगले दिवस होते ते सगळे. शाळेमध्ये आम्ही एक असं ऐकून आहे की शाळेमध्ये त्यावेळी काही चांदीचे बिल्ले वाटले गेले, असं काही आठवतंय? नाही आठवत नाही ते. अच्छा. आमच्या शाळेत आठवत नाही ते. अच्छा, तर त्यावेळेला ते उद्घाटनाच्या वेळेला सर्वपल्ली राधाकृष्णन यांना बोलवण्याचं ठरवलं. ते फार थोर असे सायकॉलॉजिस्ट होते आणि त्यांचे NG दामले नावाचे परिसंवादाचे जे लाईफ मेंबर होते ते सुद्धा त्यांचे मित्र होते. गुरुदेव रानडे नावाचे एक निंबाळा होते. तुम्ही मूळचे कुठले? मी बार्शीचा आहे मूळचा. बार्शीचे. हो. ते निंबाळा त्यांचं हे होतं आणि मोठं. तर ते राधाकृष्णन त्यांना मानायचे खूप. तिथे एकदा ध्यानात बसले होते आणि ते त्यांना भेटायला गेले, राधाकृष्णन निंबाळा. आणि चक्क सॉरी दुसरा विषय घेतला. तर ते ध्यानात बसले असल्यावर ते म्हणाले डिस्टर्ब करू नका त्यांना. ध्यानातून उठल्यावर मी ते त्यांनी भेटले. इतके थोडं व्यक्ती होते सगळ्या. असो, तर सर मी राधाकृष्णन विचारा, ते जरूर विचारा. सर चहा सर गार झाल्यावर आणि सगळे सर म्हणजे प्रश्नाचे 2-3 जरूर काढून ठेवले होते. एक हा होता की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्या शाळेमध्ये कसा साजरा केला गेला, असा काही उल्लेख आठवतो? आपला स्वातंत्र्य दिन, पहिला स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला गेला? मला आठवत नाही आहे. पण आम्ही तेवढा असं खूप गर्दीचे लोक तिकडे चालले होते बुधवार चौकाकडे, तेव्हा आम्ही तिकडे चाललो होतो. शाळेच्याकडून तिकडे चाललो होतो. पण हे जे आपले VR जोशी जे आहेत, ते आमच्या सोसायटीतच 18 मजल्यावर होतं. तर त्यांना एकदा आपण जरूर इंटरव्ह्यू केला. त्यांना घरी घेतलं तरी चालेल. नक्की सर. तर ते सांगतील याची जास्त 15 ऑगस्टला काय चालवलं आपल्याला. म्हणजे शाळेतले सगळे विद्यार्थी शाळेकडून नेले होते की विद्यार्थी स्वतःहून निघाले होते? मी स्वतःहून निघालो होता. मला वाटतं शाळेचा कसे काय तुम्ही मुख्याध्यापकांचा मुलगा होता म्हटल्यावरती शाळेकडूनच नेलं असणार. शाळेकडून सुट्टी झाली असेल का काय त्रास झाला असेल तिथून सोडलं होतं. अच्छा. आम्ही ते एक मोठं हेच होतं. स्वातंत्र्य मिळण्याने फार मोठं झालं. सर दुसरा एक विषय हा होता की असं एक वाचून आहे की हो अर्थात पुन्हा विरकर जे आहेत ते आपल्याच संस्थेचे, आपल्या शाळेचे विद्यार्थी. तर ते आपल्या शाळेमध्ये कुठल्या काळामध्ये होते असं काही आठवतंय? पुन्हा विरकर हे फर्ग्युसन कॉलेजला होते हे मला आठवत आहे की FYला तिकडे होते फर्ग्युसन कॉलेजला. पण नंतर त्यांना सायन्स आवडत नव्हतं. मग त्यांनी लाईन चेंज केली आणि मग तिथे ते संस्कृत घेऊन पुढे मग नागपूरला गेले. नागपूरला आमचं सुद्धा चुलत घराणं आहे. आणि परत आमच्या आत्याबाई तिकडे कमलाबाई हॉस्पिटल आणि त्या सगळ्या ऐकलं असेल नावं. मातृसेवा संघ त्याचं मोठे कार्यकर्ते होते. ते सगळे गांधीवादी दिलं. तर तिथे वडील तिथे शिकायला गेले. त्यांची आई इथेच होती. आमचे वडील आजोबा नामांकित वकील होते पुण्यातले. परंतु ते 1926ला गेले. म्हणजे आमचे वडील जेव्हा 26ला मॅट्रिक झाले त्याच वेळेला आमचे आजोबा सुद्धा गेले नामांकित वकील. पण ते अगदी प्युअर असं कोणाचे अशा खोट्या केसेस घ्यायचे नाही. जरी खूप पैसे चालवणारे ते घ्यायचे नाही असे होते. पगडी वगैरे घालणारे प्रार्थना समाजाचे होते. असो त्या गोष्टी. तर याचं VR जोशींना परत विचार होते. आणखी काय असेल तर विचारा. मी तुम्हाला राधाकृष्णन हे आले
त्यानंतर राधाकृष्णन आल्यावर सगळे आम्ही बँड पथक किंवा काय सगळे लोक तयार होते इथे आम्ही आणि त्यांनी पाहणी केली सगळी आणि नंतर वेळ होता वरती जायला तेवढ्यात ते आमच्या बंगल्यामध्येच आले. आमचा जो छोटा बंगला होता त्या बंगल्यामध्ये आले आणि राधाकृष्णनचा शिक्षकासमोरचे चहा. येस सर. तर हा बंगला जो होता तर तो तिथे जरा आणि आमची आई होती त्यासोबत खूप प्युअर आणि मोठा होता म्हणजे तर त्यांनी गार्डन होतं तिथे आत शिरले सर्व आत शिरले हॉलमध्ये आले. हॉलमध्ये आल्यावर त्यांनी बघितलं काय आणि इथे जरा सामान थोडं इकडे इकडे पडलं होतं. तेव्हा वडील म्हणाले की सॉरी इथे आमचं पूर्ण लक्ष तिकडे होतं त्यामुळे इथे जरा सामान हे पडले. ते म्हणाले देर इज ऑर्डर देअर दॅट्स डिसऑर्डर हिअर. ते म्हणाले अच्छा मी आता तुम्हाला उद्घाटनाचं भाषण हे तुम्हाला सांगणार आहे. हे तुमच्याकडे असेल नाही का? येस सर. हे तुम्हाला दिलेलं आहे मी. याच्यात आपले मूळ जे संस्थापक आहेत ते चारच आहेत. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि माधव बलराम माणसे चार हे फक्त तेवढेच लोक आहेत. आणि हे आपले ए बी भिडे म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल. ए बी भिडे तर ते पूर्वीचे सेक्रेटरी होते आणि ते आता इतिहासाचं काम करतात. आम्ही आपण संपर्कात आहोत. अच्छा अच्छा. तर ते म्हणाले की तुम्हाला अभिनंदन करायचं बाकी आहे असं ते म्हणाले. तर अच्छा आता मी तुम्हाला थोडक्यात हे दाखवतो जे ते माझ्याकडे आहे ते दाखवतो. तिथे एक लोके तांबे नावाचे इथे ऑफिस सुपरिटेंडंट होते कोणी या लोके तांबे हा त्यांना भेटल्याशिवाय काही करायचं नाही. देसाई नावाचे कोण शिक्षकांची किती गंमतच होती त्या वेळेचा. नरवीर त्यांना म्हणायचो काका जोशी जे मिशावाले ते इतिहास शिकवायचे. दुसरे काल लिहिले होते ते सुद्धा इतिहास शिकवायचे. प्रोफाईलचा इतिहास आणि असे गमती होत्या खूपच. तर हे तुमच्याकडे असेल नंतर मग आपण झेरॉक्स कॉपी करायला लागेल. याच्यामध्ये हे जे नियतकालिक आहे ते एक बळ. येस सर आहे. या कॉपीज आहेत. हो. अरे वा. आणि आपण हे सगळे स्कॅन करून आपल्या संस्थेसाठी जतन करून ठेवलेले. राधाकृष्ण इथे आलेले आहेत आणि NESTचं उद्घाटन झालं. हे सगळं त्याच्यामध्ये फोटो आहेत सगळे. शिक्षकांचे फोटो सुद्धा आहेत. हां याच्यात शिक्षकांचा फोटो तुम्ही हा केला होता. इथे काय वर्ग चालायचे. हो. काय वर्ग ही तुमच्याकडे आहे. हो येस सर. ही कॉपी आहे आपल्याला. फारच छान वाटतं. हा शिक्षकांची नावं सुद्धा सांगू शकेन आणि सगळे वैशिष्ट्यपूर्ण शिक्षक होते. हां ते आहेत ना राधाकृष्ण इथे बसलेले आहे त्याच्यावर. आधी टीचर्स रूममध्ये ते आले आणि टीचर्स रूममध्ये सगळ्यांना भेटले. नंतर खाली आल्यावर हे सगळे फोटो काढलेले आहे. अंबर्डेकर, काका जोशी, मोडक संस्कृतचे ते परशुराम जोशी तिथे आहेत. बापरे ते मला सगळी नावं माहिती आहेत सगळी जी असो तर मी नंतर हे करूया. त्याच्या खेरीज एक तुमच्याकडे असेल नसेल. हो हाही अंक आहे सर. हा अंक आहे. आपण सर म्हणजे भिडे सर असतील किंवा आपल्या शाळेतील जुने शिक्षक यांनी या सगळ्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत आणि आता अगदी आपण वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी तयार करत आहे. धन्यवाद सर. हा हे जे आहे याच्यात पण उदाहरणार्थ आता हे जे आहे हे फोटो मला आठवत नाहीयेत पाहिल्यासारखे. म्हणजे काही पुस्तकातून काही पेजेस निघालेले असतात. याच्यातलेच आहेत ते नीट दिसत नाही. ठीक आहे. एकदा इथे कॅमेऱ्यात ते दाखवतो आपल्या माझी विद्यार्थ्यांसाठी होईल. तुम्हाला ठीक आहे.
ते शाळेची होतं शाळेत ही प्रार्थना जशी लागली होती ना हो हो. तसं प्रार्थना तुकाराम महाराजांची एक लागायची. अच्छा. ती मला आठवते. आठवते? हो. सर आपल्या शाळेची जी सांगतो. हा. काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे काय वाणू आता न पुरे वाणी. ते सुद्धा पुढे आहे त्याची कडवी आहे तेवढंच फक्त म्हणतो आता. पण मी पूर्वीच्या काळी बॅडमिंटन चॅम्पियन होतो एकेकाळी. पण आता ठीक आहे आता आता काही नाही आहे. पण मी कन्स्ट्रक्शनमधला दादा आहे. अरे वा. दादा म्हणजे कोयना प्रोजेक्ट भिलाई स्टील प्लॅन्ट बोकारो स्टील प्लॅन्ट पानिपत थर्मल पॉवर स्टेशन अरे वा. गुजरातमध्ये कुलिंग टॉवर आणि शेवटी गोव्याला समुद्रामधली कामं अशी मी केली. आणि शेवटी रिटायर झाल्यावर पुण्यात आलो होतो. तिथे मी रोहन बिल्डरकडे सुद्धा काम केलं 1 वर्ष कॉर्डिनेटर म्हणून. बारामतीला सुद्धा गेलो होतो कन्सल्टिंग करता. जात होतो एव्हरी वीक जात होतो तिकडे. पण ठीक आहे तर ते त्यामुळे बारकावे जसे मोठ्या कामाचे हे असतात तसे बारीक सुद्धा फार बघायला लागतात गोष्टी. तर हे आम्हाला दिसायला सगळं शिकलो. आणि कुठली बिल्डिंग बघितली की तिचं स्टॅबिलिटी स्ट्रक्चर किंवा हे सुद्धा आम्ही सर्टिफाय करू शकतो. इतकं आहे त्याचं. या शाळेमध्ये जेव्हा पूर आला होता 1961ला तेव्हा इथे तळघर होतं. त्या तळघरामध्ये पाणी परंतु वरती येत होतं तर ते तरी सेव्ह करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तळघरात पाणी आलेलं होतं इथे. आणि नाशम गोटे नावाचे प्रोफेसर हे होते ते फुटबॉल शिकवायचे. आणखी कोणी म्हणजे राष्ट्रीय हिस्सा नाही. तळघरात ज्यावेळी पाणी आलं होतं त्यावेळी शाळा नंतर काही बंद पडली राहिली किंवा कुणी त्यावेळी शाळेमध्ये अडकलं असं काही त्या काळात घडलं? अडकलेलं नव्हतं. अडकलेलं फर्ग्युसन मध्ये आमच्या बहिणी अडकल्या होत्या. म्हणजे इंग्लिश स्कूलमधून अहिल्यादेवीतून पार झाल्यावर तिकडे गेल्या होत्या. आणि त्यांना सुगंध पार तिथे पाणी आलं होतं तेव्हा त्यांना अडकून तिकडे पडल्या होत्या. रात्री तिकडे त्यांनी व्यवस्था केली होती. आणि नंतर मग आमचे मोठे भाऊ तिथे आले आणि त्यांना मग घेऊन आले इकडे. पण ते त्यावेळेला कव्हरच होता तो. माझे मोठे बंधू जे होते ते सुद्धा संतच होते. आणि कोयना प्रोजेक्टला त्यांनी भूकंप झाल्यानंतर 68ला भूकंप झाला. त्यानंतर त्यांनी भूकंपाचा कुठे चिरा वगैरे पडल्या होत्या त्यात इन्स्पेक्शन करून त्या इपॉक्सीने बुजवण्याचं काम त्यांनी केलं होतं. हँगिंग करून वरपासून हँगिंग करून ते असे कॉलिंग हँगिंग करून केलं तरी मोठे भाऊ. अच्छा तर ह्याच्यातलं तुम्हाला माहिती आहे मी हे काळं मी थोडक्यातच म्हटलं. पण या राधाकृष्ण आले होते तेव्हा त्यांच्याकरता स्वागतगीत त्यांनी लिहिलं. माझे वडील कवीसुद्धा होते कवी. तर तर त्यावेळेला संस्कृतमध्ये त्यांनी वडिलांनी गीत म्हटलं होतं ते सुद्धा थोडक्यात म्हणून दाखवतो. आवाज माझा कमी जास्त असेल तर सोडा. मंगल वेला वितरती संप्रते भाव्यानामिह परंपराम पुण्यमयति तव पुण्यदर्शनं मानसानिन सर्वेषां दधाति मानसलतिकास्माकं भक्तिसुमानाम्बरं नवं कीदृशमुपरं भवेत् स्वागतं भादृशानामुचिततरं. म्हणजे याच्यापेक्षा स्वागत काय म्हणजे सगळं आमचं भक्तिसुमानाने आम्ही तुमचं स्वागत करतोय असं त्यांना हे लिहिलं होतं पुनाविलकर. ते तुमच्याकडे आहे म्हणताय. हे उद्घाटन प्रसंगी ते म्हटलं होतं. मी गाणं म्हटलं होतं नंतर. अच्छा म्हणजे वडिलांनी लिहिलेलं गीत तुम्ही गायलं होतं? मी गायला होतो. अरे वा. सगळ्यांच्या घरात गायला होतो. आणि
हे विबा नाईक ह्याच्यात आले की सगळं. येस सर. विबा नाईक हे फार थोरग्रस्त होऊन गेले आणि त्यांच्या काळात त्यांनी युनिव्हर्सिटीकडून पास करून घेतलं. ते तुम्ही सगळं तुमच्याकडे असेल होतं मागण्या म्हणतात नाही तर. हा येस सर. पण काही गोष्टी अशा असतात की त्या तिथे छापून घेतले म्हणजे. आणि सर काही गोष्टी अशा आहेत की ज्या म्हणजे थोड्याशा जास्त पण सांगितल्या जातात. तर एक्झॅक्टली काही घडलं होतं जसं थोडंसं मला विचारायला आवडेल की 1946 साली आपल्याला ही इमारत बांधायचा सगळा विषय सुरू झाला. इथलं बांधकामाचा विषय सुरू झाला आणि त्यानंतर असं एक ऐकून आहे की पुन्हा विरकर हे अमेरिकेमध्ये काही काळ गेले. नाही असं काही संबंध नाही अमेरिकेचा. ओके, ओके. ते फक्त MABची TT लंडन म्हणजे आचार्याप्रमाणे ते जबलपूरहून लंडन हे BT पास केले आणि नंतर मग ते टीचर डिप्लोमा करता TD ओके. ते तिथे 1 वर्ष तिथे राहिले आणि तिथे पैसा नसताना बसनी असं एक स्टॉप आपण वाचवतो ना पैसे Yes. तसे वाचून तिथे राहिले आणि ते इंग्लिश मुलांना त्यांनी शिकवलं. आणि पायजमा इथे असताना पायजमा वगैरे असायचा, साताऱ्याला पायजमा वगैरे असायचा. परंतु तिथे इंग्लिश मुलांना शिकवलं. इंग्लिश मुलं त्यांना म्हटलं हे काय शिकवणार आहे आम्हाला आणि थट्टा करणारे ते सगळे इंग्लिश मुलं म्हणजे वांड असतात ना तसे. बरोबर. तर ती अर्थात बोलायला होती. तर वडिलांनी त्यांचा कब्जा घेतला. ते म्हणाले आय विल टेल यू अ स्टोरी असं करून मग त्याने स्टोरी तर सांगायला लागले. तेव्हा मुलं एकदम ऐकायला लागली आणि त्यांचं इंग्लिश चांगलंच होतं. सगळं शेक्सपिअरपासून सगळं उत्तम त्यांना इंग्लिशचे सुद्धा हे होते त्यात चांगलं त्यांचं. तर मला कोणी इंग्लिशवाला भेटलं तर मला भेटायचं माझ्याकडे आहे त्यांच्याकडे अजून. तर त्यांना इंग्लिश TD करता फक्त लंडनला गेले होते. बाकी मग डायरेक्टली तिथून पुण्यात आले. पुण्यात येताना ग्वाल्हेरचं जी सिंधिया स्कूल आहे तिथे त्यांना ऑफर आली होती की तुम्ही तिथे आमच्या शाळेमध्ये पब्लिक स्कूल तिथे आम्हाला शिकवा तुम्ही. तर वडिलांनी असं ठरवलं होतं की इथे आपल्याला पुण्यात येऊन आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्या शाळेमध्ये शिकवायचं आहे किंवा प्रोफेसर. तर तेव्हा म्हणून ते मग रांगलर परांजपेला आले. त्यांना भेटले. रांगलर परांजपे आणि आमचे आजोबा मित्र होते त्या काळातले ब्रिज खेळणारे. म्हणजे रांगलर परांजपे तुम्हाला माहिती आहे काय पर्सनॅलिटी द्यायची. तर ते ब्रिज खेळणारे प्रार्थना आणि हे फार मोठे होते पुरुष. तर ते आधी डायरेक्टली पुण्याला आले आणि पुण्यात येऊन त्यांनी मग यांना भेटले आणि मग त्यांनी त्यांना साताऱ्याला पाठवलं. अच्छा. आधी साताऱ्यामध्ये शिक्षक म्हणून गेले नंतर साताऱ्याला नाही, साताऱ्याला ते सुपरिटेंडेंट म्हणून गेले. ओके. तेव्हापासून पहिल्या दिवसापासून सुपरिटेंडेंट. अच्छा म्हणजे शिक्षक म्हणून नाही डायरेक्ट सुपरिटेंडेंट. सुपरिटेंडेंट म्हणून लाईफ मेंबर होते. बरोबर. आणि प्रोफेसर ज्यावेळी त्यांना 20 वर्ष शाळेत काढायचे. तर त्यामुळे तिथे 6-7 वर्ष तिथे पुण्याला साताऱ्याला होतो. तिथून आम्ही इथे आलो. इंग्लिश करता आलो होतो पण तेव्हा तुम्ही ते बांधकाम चालू होतं तेव्हा इथे पुण्यात प्रदूषण करत नाही राहत होतो. अच्छा. आणि तिथे आम्ही जिथे राहत होतो तेव्हा आमच्यासमोर VV आपटे KV खेळकर हे VV आपटे त्याचे बॉटनीचे फार मोठे मास्तर. KV खेळकर हे जिओलॉजीचे मोठे प्रोफेसर. भाटे नंतर बर्वे मोठमोठे लोक सगळे शेजारी होते. आणि आमच्या तिथून पुढे गेल्यावर लेडीज रेसिडेन्सी होती आणि नंतर मधल्या गेट आणि मग शेवटचं गेट. आम्ही पहिल्या गेटलाच राहत होतो आम्ही. अच्छा. असो. तर हे झालं. तर हा मुख्य धोक्यात त्याच्यात पूर्णपणे अगदी ॲक्च्युअल असं याच्यात आहे. स्थलांतर करण्याकरता इतकी या सगळ्यामध्ये याचं की विरुद्ध यायचं पण त्या सगळ्यांना त्यांनी करून त्यांना उत्तरं दिले. उत्तरं देऊन त्यांना हे केलं. हे आहेच याच्यात धोंडोकेशकरांनी स्थापन केलं आहे. हे केलेलं आहे. हे तुमच्याकडे नसलं तर हे एक कॉपी माझी आहे ती घ्या तुम्ही. असली तर मला बोल या काळात. आणि कसं म्हणजे सर तिकडे आपली जी वाय शेप इमारत आहे वाय शेप या मागे काही संकल्पना तेव्हा वाय काही विचार शेपमध्ये अशा करण्यात करता आला? केलं ते वाय शेप यांनी करमरकर यांनी ठरवलं की अच्छा करमरकरांनी ही गोष्ट करमरकरांनी ठरवली. ठरवलं आणि करमरकरांचं पूर्ण नाव सर मगाशी सांगितलं होतं ना. कारडी करमरकर असं कारडी आहे. करमरकर. लक्षात नाही पण कारडी करमरकर असं आहे. अच्छा. उंच पार आणि हे लक्ष असेल. तर त्याच्यात आयडिया त्यांची अशी होती की आपलं ग्राउंड फ्लोअर मिळायला पाहिजे. तिकडे सरकती भिंत केली. माहिती असेल तुम्हाला. हो माहिती. त्या बाजूला सरकती भिंत होती. तिथून ते बॅडमिंटन कोर्ट करता येतं नाही तर मग या बाजूला
मोठं ओपन हे करता येतं. तिथेच ते उद्घाटन झालं होतं. आणि आणि ते समोरच्या बाजूला ही सगळं भाग होता सगळा. तर ते आयडिया सगळी करमरकरांची. आणि त्यांना हे द्यायला पाहिजे. वायशेट सगळं त्यांनी बनवलं सगळं. आणि क्रिकेट ग्राउंड आणि बाजूला एक म्हणजे सर्व प्रेक्षकांना बसण्यासाठी अशा पद्धतीचं स्टँड पण तयार करण्यात आलं होतं. नाही. नाही, ते नकाशामध्ये पाहिलं. आणि तिथे कॉम्पाऊंड वॉल होतं आणि हा ज्या 4 बिल्डिंग आहेत आंबेडकर वगैरेच्या मागच्या हो. बाजूला बिल्डिंग आहेत ना, लाल बहादूर शास्त्री रोडला, तर त्या त्यावेळेला नव्हत्या. बरोबर. पण तिथे कॉम्पाऊंड होतं, त्याच्यामुळे त्यांनी बिल्डिंग पैसे हे करण्याकरता सोसायटीने ठरवलं की मग तिथे त्या बिल्डिंग बांधायच्या आणि मग तिथे स्वतः काय करायचं. तर तिथे तेवढंच केलं आणि बाकी मग जे ग्राउंड होतं ते ओपन होतं ग्राउंड. क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, हॉकी खेळा. आणि आपल्या वडिलांनी त्यांचं काम असं की त्यांनी मोठे प्रोजेक्ट मराठीतून संस्कृतकडे, संस्कृतच्या लोकांना भीती वाटते तशी, तर त्यांना संस्कृतमध्ये जे उत्तम गोष्टी आहेत त्या मराठीत त्यांनी आणल्या आणि त्याच्यात शाळेचा स्तर त्यांनी खूप वाढवला. म्हणजे जे अगदी पूर्वी खाली खाली होतं ते त्याच्यात गुरुमणी वगैरे या शाळा अगदी ब्राह्मण म्हणजे मुख्यतः चांगल्या त्या हुशार मुलांच्या होत्या. चांगल्या आहेत ती शाळा सगळं चांगल्या. भव्य स्कूलला तर आचार्य तरी होते. अच्छा, तर तर त्यांनी ही शाळेचा स्तर खूप वाढवला त्या काळात मेट्रिकपर्यंत. आणि मग ते 1956-61पर्यंत ते शाळेतच होते या. आणि 61ला मग त्यांनी त्यांची विलिंग्डन कॉलेज सांगलीला बदली झाली. तेव्हा मी पुण्याला COEPमध्ये होतो आणि इंजिनिअरिंगमध्ये. आणि नंतर मग सेकंड इयर आणि थर्ड इयर मी सांगलीला केलं. तेव्हा परत विलिंग्डन कॉलेजमध्ये राहत होता. वालचंद कॉलेज समोर होता. आणि समजा ते तुम्ही बघितलं असेल, गेला नाही, तिकडचं नाही तिथे पाहिलं. तिथे सांगलीला एक रेल्वे ट्रॅक होता पूर्वीचा काळी, सांगली मिरज. आणि लोक चढता चढता सुद्धा त्या गाडीत बसू शकायचे, इतके सुरू होती ट्रेन. पण तिथे त्या काळात आम्ही सांगलीला होतो. मोठमोठे लोक सांगलीलाच होते. आणि फिजिक्सचे होते, फिजिक्सचे आणि जोशी करून होते. वसंत नाईककरांचे वडील ते सुद्धा आपल्या सोसायटीशी संबंधित होते. वसंत नाईककरांचे कवी गिरीश. हां, बरं. आणि साताऱ्याला आमच्या वडिलांचा कॉन्ट्रॅक्ट होता ते कवी यशवंत. आणि सगळे येऊन असे बसायचे आणि त्यांचा खूप असं हे चालायचं. तुम्ही गिरीश आपल्या शाळेत पण मुख्याध्यापक नाही, सॉरी, शिक्षक म्हणून होते. मला वाटतं असं. पण ते मोरा वाळंबे सर किंवा मोरावाळे अगदी धनगुप्ते यांची काही आठवणी? मोरावाळे ॲक्युरेट अगदी त्याचं मराठी शुद्धलेखन वगैरे असं घ्यायचं. मोरावाळे तुम्हाला शिकवायला होते? मला शिकवायला मिळतं. आणि धनगोखले, डॉक्टर धनगोखले. धनगोखले सुद्धा आमच्या वडिलांनी दोघांना लाईफ मेंबर, गुडबी लाईफ मेंबर म्हणून घेतलं होतं. एक प्रशांत जोशी आणि धनगोखले. अच्छा. तर ते धनगोखले सुद्धा गुडबी लाईफ मेंबर म्हणून त्यांना मग ते सुद्धा चांगले हुशार. आणि इतिहास किंवा काय काय किल्ला होते मराठीचं. तर त्यांनी नंतर काही वर्षांनी त्यांनी कीर्ती कॉलेजला त्यांना पाठवलं होतं मुंबईला. पण नंतर मग त्यांनी सोडली आणि नंतर त्यांनी काय केलं, त्यांनी दुसऱ्या कुठेतरी शाळेमध्ये जॉईन झाले ते त्यांनी होते. नंतर इथे राहिले नाही. हां, साने गुरुजी, प्रत्यक्ष साने गुरुजी आमच्या घरी राहायला जेवायला आले होते. आम्ही जेव्हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये राहत होतो ना, असं मोठं हॉल होता. खाली बसून पाठ पाणी बसून बसेल अरे वा. इतके साने गुरुजी म्हणजे किती माणसांनी नम्र असावं असे असून ते तिथे मला आठवते साने गुरुजी. तर शाळेशी संबंधित या गोष्टी होत्या. आणखी काय सांगू. हां, घुमट जो केला होता तो सुद्धा काढताना त्यांना विशेष सेटरिंग करायला लागलं. आणि मग तो पण त्याचा असं बांधत यायचं असतं ते सुद्धा RCC डिझाईन व्यवस्थित करून तो घुमट करण्यात आला. आणि त्याचं आयडिया तीच होती की पॅरेलल डिझाईन करावं. ती आयडिया सुचली होती. आणि नंतर त्यांच्यातून तुम्ही केलं म्हणजे कुसुमबाई, कीर्तिचंद्र, काही तिथे एक फोटो आहे. तिथे चौघंजण असं उभे आहेत. राधाकृष्णन, NG दामले हे असे चौघंजण तिथे Yes, sir. आपल्या जिथे आपण ध्वजारोहण करतो त्या ठिकाणी तिथे उभे आहेत. तर खूप चांगले दिवस गेले. आणि वडील पूर्वी मॉरिस कॉलेजमध्ये होते आणि त्यांनी फार मोठ्या लोकांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. 2-3 गोल्ड मेडलिस्ट असे आहेत. आणि असो तर त्यांना शाळेच्या करता आत्मीयता
असणारे अजून ते B.R. जोशी त्यांना पण एकदा हे करूया कॉन्टॅक्ट करू. नक्की नक्की सर. आणि कॅप्टन अशोक पुरोहित पण ते साताऱ्याबद्दल जास्त सांगतील, पण तरीसुद्धा हो. वर्थ मीटिंग घेऊन आपल्याला संस्थेचा इतिहास. कारण ते अशोक पुरोहित होते, त्यांच्या वडिलांच्या आत्तेभावाचा मुलगा, ते मामांचा नातू, तर त्यामुळे सगळं आमचं खूप माहिती होतं. याच्यात सुद्धा आहेत ना कोण कोण, ते सगळे चंद्रात्रे होते, चंद्रात्रे. हे तुम्हाला चांगले दिसत नसेल तर त्याच्यात 25 रुपयापेक्षा जास्त मिळणार आहे. ह्याच्यात माझा फोटो आहे. मी त्याच्यात काहीतरी इथे आहात तुम्ही, इथे मध्ये. माझ्या देणग्या मिळवणे करता तेव्हा मी केलं. सर मी एकदा हा फोटो कॅमेऱ्यामध्ये दाखवू इच्छितो. तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात? हा मध्यमध्ये व्यवस्थेला. हो. अगदी बरोबर मध्ये या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसून येतील सर. त्यावेळेला 8वी तेवढं होतं. अच्छा. आणि सर तारांगण जे आहे आपलं, हो. तर प्लॅनेटोरियम, येस, तर त्याची मूळ संकल्पना डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन यांची, आणि त्याची रचना तयार केली स्पिट्स नावाचे शास्त्रज्ञांनी, हो. अशी आमच्याकडे असणारी माहिती आहे. हो. तर याच्यामध्ये खरं खोटं किंवा इतर काही जास्तीचं काही किंवा कमी आमच्याकडे असेल, म्हणजे असं काय तुम्हाला आठवतं की जेव्हा एवढंच आठवतं की ते बिर्ला यांचं प्लॅनेटरियम कुठेतरी होतं पुण्यात, आणि दोन प्लॅनेटरियम होती भारतामध्ये. त्याच्यात एक बिर्ला यांचं होतं, आणि इथे तिसरं प्लॅनेटरियम या ठिकाणी पुण्यात आलं. तेव्हा त्यांनी डेफिनेटली कन्सल्टंटच्याकडून घेतलेलं असेल माहिती, आणि ते असं घरून बघायचं ते सगळं होतं, आणि छान झालं. हे अजूनही चालूच आहे ते. हो. आता आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते खगोलशास्त्राचे वर्गही चालतात. वा वा. Yes. जयंत नारळीकर ते इन्सिडेंटली माझ्या धाकट्या बहिणीच्या मिस्टरांचे मेवणे आणि मंगलाताई नारळीकर, हे सगळे त्यांचे म्हणजे राजवाडे नावाची बहीण आहे तिचे, तिचे नातेवाईक जयंत नारळीकरचे आले असतील नाते. आले होते सर आपल्याकडे 2014 मध्ये एकदा येऊन गेले. वा वा. त्यावेळी आपल्याकडे मोने सर मुख्याध्यापक होते, तेव्हा एकदा आले होते. कोणाला? मोने सर, नागेश मोने सर. अच्छा, मोने. येस सर. तर त्यावेळी एकदा येऊन गेले होते, आणि नंतर एकदा आलेले होते. नंतर 19 साली होते त्यावेळी आले. आता अलीकडेच गेले होते. येस. जयंत नारळीकर. तर हे मुलांना सायन्सची आवड व्हावी ही इच्छा होती, तर त्यासाठी हे केलं होतं सगळं, आणि सगळं जुळून आलं त्याच्यात. वर्गातल्या काही आठवणी, वर्गामध्ये शिक्षक आणि अशा काही गमती झाल्या? वर्गात शिक्षक, मी एकदा 7वीमध्ये असताना काहीतरी एक शिक्षक होते, काय त्याचं खूप रागीट असे शिक्षक होते, आणि मी काहीतरी बोलत होतो का काहीतरी, मी तिकडे बघत होतो, चक्क मारते, हाडकन मला मारली, थोबाडीत मारली का हातावर मारली माहिती, पण एकदम मला ते आठवत आहे. एकदम तारेचं म्हटलं इतकं मला. पण तेव्हा नंतर मी कधीही गेलो नाही. नंतर मला क्रिकेट खेळायचं, तिथे क्रिकेटला जावडेकर नावाचे होते, आणि नंतर शाळेमध्ये शिक्षक इतके चांगले होते, आणि आवड निर्माण करायचं होतं सगळे. तुम्हाला इतिहासाची आवड कशी काय निर्माण झाली माहिती नाही, पण मला इतिहासाची खूप आवड होती. माझ्याकडे सुद्धा आत्ता पूर्णपणे वर्ल्ड हिस्ट्रीचं माझं एक जुनं पुस्तक आहे. त्याच्यात 2000 म्हणजे इसवी पूर्वीच्या 7-8 वर्ष रोमन ते लोक सुद्धा कुठल्या कुठल्या तारखा आहेत त्या सगळ्या लिहिल्या आहेत त्याच्यात. अरे वा. तर ते असं होतं, हिस्ट्रीचं खूप हे आहे. अच्छा, तर हे मला एवढंच दाखवायचं होतं, आणि तुम्हाला थँक्यू व्हेरी मच सर. तुम्हाला तुम्ही जे अपलोड केलेलं आहे ते खूप कौतुकास्पद आहे, पण तुम्हाला ज्या काही दुरुस्त्या ज्या आहेत त्या पुढे तुम्ही हे केलं तर करेल. येस सर, नक्की. लवकरात लवकर हो. तुम्हाला नक्की तुमच्याकडे हे सगळे सामग्री आहे, येस सर. आणि त्याच्यात तुम्ही 2 नावाची दिलेली आहेत,
संस्थापकांची इतर नावं नाही केली आपल्याकडे. हा बरोबर, हे चौघच. नाही, इथे जे आपण केले ना सर, याच्यामध्ये एक वामन शिवराम आपटे आहेत, इथे संस्थेचे संस्थापक कोण? वामन शिवराम आपटे चिपळूणकरांच्या हो, नंतर ते होते. वामन शिवराम हे संस्थापकापैकी Yes. संस्थापकापैकी नाही आहेत, परंतु ते पहिले सुपरिटेंडेंट किंवा पहिले हा. परिसर कॉलेजचे मुख्य असे होते. Yes, sir, yes. वाशी आणि नंतर आपले अध्यक्ष वाशी म्हणून आपले राजश्री शाहू महाराज. हो, राजश्री शाहू महाराज. Yes, अशी तुम्ही सहा. तुम्ही दोन पैकी दुसरी नावं दिली आहेत. नाही, लोकमान्य टिळक, त्याच्याशिवाय वेगळी नावं दिली आहेत. माधवराव नामजोशी, किती आहेत? येस सर, आणि गोपाळ गणेश आगरकर. ही एवढीच आहे. येस सर, हे पण चार. तुमच्या त्या युट्यूबवर आणखी दोन नावं कुठली होती. अच्छा, बरं. तर ती नाही आहे कोणी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. शुभेच्छा. धन्यवाद, आणि सर. तुमचं खूपच असं पहिले तुम्ही PhD आहात त्याच्यातले. सर आपल्याकडे त्या काळात काही एखादं साहित्य म्हणजे एखादी देवाची वही, शाळेने सुरुवात केलेला एखादा बॅच किंवा काही असं काही आहे का आपल्याकडे अवेलेबल की जे आपल्याला घेता येईल, मिळवता येईल, शाळेमध्ये ठेवता येईल? शाळेने सुरुवात केलेला. हा, शाळेने सुरुवात केली एखादी बॅच म्हणून, एखादा बॅच म्हणजे शाळा लावायचा बॅच असेल, एखाद्या मंडळाचा बॅच असेल, स्काउट मंडळाचा वगैरे काही बॅच असं असेल, असं काही आहे का? ते एबी भिडे त्यांनी सुद्धा पूर्वी आमचा इंटरव्ह्यू घेतला होता फर्ग्युसन कॉलेजमध्ये. अच्छा. त्याच्यात मी लिहिलं होतं की मोराबा दादा गजरेवाडा आवडे सगळं आहे. गणेश योगेश ज्ञानदेव पाटील यांनी सगळं तुमचं पूर्ण वाचलेलं आहे. पण लिहिलं त्याच्यात करेक्शन्स आर एसेन्शियल इमिजिएटली असं लिहिलं होतं. ओके. अच्छा. पण ते लोकांना हां त्याच्यात त्यांनी उत्तर दिले. आय रिसिव्ड PhD thesis this morning. somehow I am not able to personally congratulate him. म्हणजे तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन काही करू शकले नाही, पण त्याच्याकडे थिसिस दिलेलं आहे. येस, हे दी आमची भेट नाही झाली. हां त्यांचं घर मला माहिती आहे. आणखी दुसरं हे तुमचं अपलोड केलेलं आहे. येस सर. हो. हा, तुम्ही भागवत आणि करंदीकर यांच्याविषयी तुम्ही बोलताय. करंदीकर भागवत नव्हे. येस येस. ते नंतर ते त्या व्यापातून बाजूला निघाले. सुरुवातीला होते नव्हतेच ते. नाही, संस्थापक नाहीच आहे. शिक्षक वगैरे असले तर मला माहिती नाही, पण आमच्या वेळेला तरी नव्हते. येस. तर मी तुम्हाला पाठवू का विचारलेले? हो, नक्की सर, नक्की. तुमचा व्हॉट्सअप नंबर असला येस, तर मी घेतो. आपण आता मोबाईल स्टॉप करू, रेकॉर्डिंग Stop, स्टॉप. stop. येस. थँक्यू सर.